नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। सकाळी आज नेहमीप्रमाणे मी वेळाने उठली कारण रात्री मी झोपले होते 2 वाजता आणि अजिबात झोप माझी पूर्ण होत नव्हती कारण प्रिशू 2 वाजल्यानंतर पण सारखी आधीमध्ये उठत होती। त्यामुळे 9 वाजता मी उठले कारण माझी हाऊस हेल्पर येते 9:30 वाजता। तर मग मी तिची वाट बघत थांबले, पण 10:30 वाजले तरी पण काही ती आली नव्हती। आणि इकडे सुधीर त्यांचं काम करतायत ऑफिसचं आणि प्रिशू आणि आरशू दोघे पण झोपलेले होते। बाहेर मस्तपैकी ऊन पडलं आणि वातावरण पण खूप छान झालं होतं। मस्तपैकी उन्हात जाऊन बसावं असं वाटत होतं मला। आणि ही आहे माझ्या किचनची अवस्था, तुम्ही बघू शकता सगळीकडे पसाराच पसारा आहे, पण मी काही करू शकत नाही आहे कारण माझ्याकडे हे सगळं व्यवस्थित ठेवायला अजिबात वेळ मिळत नाही आहे। कारण 2 मुलांची जबाबदारी आणि सुधीरचं 12-13 तासांची ड्युटी ऑफिसची असते त्यांची, त्यामुळे त्यांना अजिबात घराकडे लक्ष देता येत नाही। पण मी किचन आज सेट करणार आहे। इकडे जेवण तयार आहे, मटण बनवलं होतं मस्तपैकी झणझणीत, त्यामुळे जेवण काय बनवायचं नाही आणि बिर्याणी पण बनवली होती। आणि ही आहे माझ्या फ्रीजची अवस्था, तर खूप सारा पसारा झाला आहे फ्रीजमध्ये जो की मला साफ करायचा आहे खूप दिवसापासून। तर मी प्रिशूसाठी बिर्याणी आणली आणि आता मी तिला भरवते बिर्याणी। ते बघ काय आहे ते। ए प्लीज काय करतीस रे? तू तिच्या नादाला लागू नको, तू संपवते दूध। अर्शू किती वेळ झाला दूध प्यायला लागलाय? ते असू दे, तू पहिला दूध पी संपवते। तू बघ ना तरी झालं, शिंका येत आहेत। होय केवढं राहिलं अजून? बरं संपव लवकर। तर हाऊस हेल्परची वाट बघितली, ती काही येणार नाही असं कळलं फोन केल्यावर तिला। तर ठीक आहे म्हटलं, मग आता म्हटलं आपणच कामाला लागूया। तर नाश्ता वगैरे आमचा सगळ्यांचा झालेला आहे आणि गडबडीच्या नादामध्ये सुधीरने काहीच नाश्ता केलेला नाही आहे आणि आता ते मुलांना घेऊन खेळत आहेत। आणि म्हटलं की चला आता आपण हे सगळे कपडे धुवून टाकूया कारण प्रिशूचे भरपूर सारे कपडे पडले होते जे की मला हाताने धुवायचे होते। तर इकडं मी तेच कपडे धुते आणि हा जो साबण आहे ना त्याच्यामध्ये मला वाटते खूप ॲसिड आहे, कारण कपडे धुताना माझ्या हाताला खूप म्हणजे असं जळजळ हात करत होता आणि थोडं भगभगल्यासारखं पण वाटत होतं। तर खूप सारे कपडे होते आणि मला कपडे धुवायची सवय नाही कारण मी कधीच म्हणजे कपडे धुत नाही। मी बाकीची सगळी कामं करू शकते, पण कपडे धुवायला गेलं की माझ्या हाताला खूप ॲलर्जी होते। पण पर्याय नाही, हाऊस हेल्पर तर काही येणार नव्हती त्यामुळे मलाच कपडे धुवायला लागले। तर कपडे धुवून झालेले आहेत, 2 वाजलेत आणि कपडे मी वाळत टाकले। आणि हे बघा माझ्या हाताची काय अवस्था झाली आहे। कपडे धुतल्यानंतर माझा हात खूप भगभगत होता आणि हाताला म्हणजे सालपट पण निघले हाताचे आणि खूप मोठी चीर पडली कपडे धुताना। ती कशी पडली काय पडली माहिती नाही, पण माझं हे नेहमीचंच आहे, मी जेव्हा पण कपडे धुते तेव्हा माझ्या हाताला खूप म्हणजे ॲलर्जी होते, साबणाची होते आणि त्यामुळे मी त्या कारणासाठी मी कधीच कपडे धुत नाही। पण आज नाईलाज होता माझा, तर कपडे धुवायलाच लागले कारण 2-4 दिवसाचे कपडे तसेच माझे पेंडिंगला पडले होते। तर आता माझा हात खूप भगभगा लागला। कुठला शर्ट? तू घाल की नवीन जायचं। त्या शर्टला काय झालं बरं? नवीन शर्ट घालायचा असतोय, आज न्यू इयर आहे म्हटलं नवीन शर्ट घालायचा असतोय, माहितीये का तुला? आता जरासा अभ्यास हे कर। बघ आता खूप ऊन झालंय, 3 वाजले, 3 वाजता कोण खेळायला जातंय? आजारी पडशील ना, उद्या स्कूलला पण तर जायचंय। अभ्यास कर जरा आणि आता होमवर्क पण करायचं आहे। सायकल दुरुस्त करून आणूया 5 वाजता ऊन कमी झाल्यावरती, सायकल फिरव जरा। आता अभ्यास कर किंवा थोडा आराम कर आणि संध्याकाळी मग परत खेळायचं, ठीक आहे? सोडते, सायकल फिरव ना, संध्याकाळी सायकल फिरव ना। आज मी असं ठरवलं होतं की काम आवरल्यानंतर जेवून झाल्यानंतर मी थोडं म्हणजे केस माझे विंचरेन, पण मला काही वेळ मिळालेला नाही आहे आणि मी असाच आंबाडा बांधून ठेवलेला आहे आणि केस माझे असे भूतासारखे झालेले आहेत।
आता 7 वाजलेत आणि दिवसभराच्या सगळ्या कामानंतर आत्ता मी फ्री झालेली आहे, कारण खूप कामं होती. आज बुधवार आहे, बुधवारच्या दिवशी सुधीरला सुट्टी असते, तर जी पण आठवडाभराची जी पण काही पेंडिंगला कामं असतात ती सगळी मला बुधवारीच करावी लागतात, कारण मग इतर दिवशी जास्त वेळ मिळत नाही. कारण सुधीरची ड्युटी अशी झाली आहे ना, सकाळी ते 9ला गेले की संध्याकाळी 9ला किंवा 10ला येतात, म्हणजे 12-13 तास त्यांची ड्युटी होते. आणि छोटं बाळ असल्यामुळं त्याला बघून बाकीची सगळी कामं मला हँडल करावी लागतात. परत स्वप्नांची स्कूल पण असते, त्याचा अभ्यास वगैरे घ्यायचा असतो. परत प्रिशू तर आता चालायला लागली, त्याच्यामुळं तिच्याकडे जास्त मला लक्ष द्यायला लागतं. त्यामुळं बरीचशी कामं माझी राहून जातात आणि बुधवारचा दिवस सगळा माझा कामामध्ये जातो. आणि तसंच आज झालेलं आहे, सकाळपासून आम्ही कामच करतोय. कपडे खूप सारे पडले होते धुवायचे आणि त्यामध्ये आज माझी हाऊस हेल्पर पण आली नाही, तर भांड्याचा ढीग पण तसाच पडलेला आहे. किचन मला आज सेट करायचं होतं, पण ते काय माझ्याकडनं शक्य झालेलं नाही, कारण टाईमच मिळाला नाही आहे. आणि सुधीर आता मार्केटला गेलेत. मला पण चल म्हणत होते, खरं माझ्याकडे आता म्हणजे मार्केटला जाण्याची तेवढी ताकद पण उरलेली नाही आहे. मी खूप आता थकलेली आहे आणि प्रिशू आता झोपलेली आहे. मग मी सुधीरला बोलले की तुमचं तुम्ही जाऊन या मार्केटला, मी काही नाही येत आहे, मी थोडासा आराम करते. आणि मला कोरडा खोकला झाला मला. आणि दुपारी म्हणजे कपडे मी कधी धुत नाही. प्रिशूचे कपडे जास्त घाण झाले होते, मग मी ते मशीनला नाही लावले, म्हटलं की हातानेच धुया. कारण जेव्हा पण मी कपडे धुते तेव्हा माझ्या हाताला साबणाची ॲलर्जी होते आणि माझा हात असा झालेला आहे, म्हणजे चीर पडलेली हाताला. आणि हा उजवा जो हात आहे त्याचे म्हणजे छोटे छोटे काय म्हणतात सालट निघलेले आहेत बोटाच्या, आणि ते खूप मला आता पेन व्हायला लागला. आणि त्यामुळे आता बाकीचे पण काही कामं करायचे अवघड झाले माझं सगळं. तर असा काहीसा आमचा बुधवारचा दिवस असतो, एकदम हेक्टिक, अजिबात रेस्ट मिळत नाही. आता सुधीर आल्यानंतर परत आणि मला किचनची थोडी सेटिंग करायची आहे. मी एक ड्रॉवर ऑर्डर केला किचनसाठी, कारण आमची गव्हर्नमेंट क्वार्टर आहे आणि इथे म्हणजे असं फर्निचर वगैरे काही नाही आहे, किचनमध्ये ट्रॉलीज वगैरे काही नाही, तर त्यासाठी मी नीलकमलचा एक ड्रॉवर ऑर्डर केला. सुधीर मार्केटमध्ये जायच्या अगोदर मी तो जोडून घेतला आणि त्याच्यामध्ये आता मला सगळे भांडे वगैरे सेट करायचे आहेत. आता बघूया जर प्रिशू जर झोपली तर मला तो ड्रॉवर सेट करता येईल, नाहीतर मग ते काम उद्यावरती परत जाणार आहे. परत उद्या स्वप्नांशी स्कूल पण आहे, सुधीरचं ऑफिस आहे. असंच म्हणजे सगळा हेक्टिक दिवस जातो. स्वतःसाठी काहीच टाईमच मिळत नाही, कारण घरातली कामच संपत नाहीत. आणि आज हाऊस हेल्पर आली नाही आहे, त्यामुळे तर अजून कामं वाढलेली आहेत. तर मी जो ड्रॉवर ऑर्डर केला होता नीलकमलचा, तो हा ड्रॉवर आहे. तो मी आत्ता सुधीर जाण्यापूर्वी जोडून घेतलेला आहे आणि खूप छान आहे. कलर पण त्याचा खूप छान आहे आणि ह्याला लॉक सिस्टीम पण आहे. असं प्रेस करावं लागतं, म्हणजे हो ना बाबा प्रेस, अरे हां, ह्याच्यामध्ये खूप सामान बसेल असं मला वाटतंय. चांगलं आहे. आणि परत असं दाबल्यानंतर हे ॲटोमॅटिकली लॉक होतं. तर 4 ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये आणि हे मला खूप यूजफुल होणार आहे किचनसाठी, कारण किचनमध्ये ट्रॉलीज वगैरे नाही आहेत, त्यामुळं ह्याच्यामध्ये मी सगळं सामान व्यवस्थित ठेवू शकेन. आणि खाली खूप सारा पसारा पडला आहे, त्यामुळे मी हे ड्रॉवर ह्याच्यामध्ये सोफ्यावरतीच जोडला आणि त्याचे हे सगळे कागद वगैरे पडलेले आहेत, जे की मी ते नंतर व्यवस्थित ठेवेन. पण मला ड्रॉवर खूप आवडलेला आहे, खूप म्हणजे जागा आहे त्याच्यामध्ये, खूप सगळं सामान पण त्याच्यामध्ये बसू शकतं. आणि इन फ्युचर मी म्हणजे किचनच्या सामानाव्यतिरिक्त दुसरं पण म्हणजे काही पण सामान आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित म्हणजे ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. आणि आता सध्या माझ्या हॉलची अवस्था खूप वाईट झालेली आहे, सगळीकडे पसारा पडलेला आहे, जो की मला काढायचा आहे. पण मला काढायचा असून पण मी काढू शकत नाही आहे, कारण प्रिशू मध्ये करते आणि माझ्याकडे तेवढा टाईम पण नाही आहे काढायला. आणि ही स्वप्नांची आहे कार, ज्याचं चार्जिंग संपलेलं आहे आणि आता ते चार्जिंग लावायचं आहे, मग जरा प्रिशूला म्हणजे ह्या गाडीसोबत खेळायला बरं पडेल. आणि हे भांडे इकडे ठेवलेले आहेत घासायचे भरून, जे की इकडे बाल्कनी आहे, मी तिकडे पटकन म्हणजे हे ठेवेन. जेव्हा उद्या हाऊस हेल्पर आली तर ठीक, नाही तर मग मी स्वतःच घासून ठेवीन. हे असं सगळं आहे हॉलची माझ्या कंडिशन. आजचा दिवस खूप हेक्टिक गेला, कामामध्येच गेला पूर्ण. अशा पद्धतीने 1 जानेवारीचा दिवस माझा म्हणजे तसा चांगला पण गेला, कामामध्ये पण गेला, मुलांमध्ये पण गेला असं म्हणता येईल. पुढे व्लॉग शूट करेन की नाही माहिती नाही, कारण बाकीची पण अजून मला बरीचशी कामं करायची आहेत.
जर मी व्लॉग शूट केला तर तो पुढचा व्लॉग असेल. तर हा व्लॉग आता मी इथेच संपवते. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.